भाव पाहण्याचा प्रयत्न केला, पण काल्याचं कीर्तन म्हटलं, ऐकतात ना तुम्ही सर्व मंडळी, काल्याचं कीर्तन म्हटलं का काय असतंय बाबा, त्याचं चरित्र ते उच्चारावे बोला बोला टाळी वाजवा सर्वांनी काल्याचं कीर्तन म्हटलं का त्याचं चरित्र उच्चारण केलं पाहिजे. ऐका, किती वर्ष झालं आपण या ठिकाणी काल्याचं कीर्तन ऐकताय? तुम्ही मला सर्वांनी उत्तर द्या. 27 वर्ष झालं. हे 27वे वर्ष आहे, म्हणजे 26 वर्ष झालं तुम्ही काल्याचं कीर्तन ऐकताय का मावल्या? हो, तुम्ही हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. तुम्हाला त्या ठिकाणी कंटाळा आलाय का? नाही ना. 26 वर्ष झालं तुम्ही काल्याचं कीर्तन ऐकता, पण प्रत्येक वर्षी तेच ऐकताय. काय ऐकताय? तेच चरित्र ते ऐकताय. बरोबर आहे, देवाचं चरित्र तेच आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी 26 वर्ष झालं ऐकताय का? तर ते देवाचं चरित्र आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? गेली 26 वर्ष झालं तुम्ही तेच चरित्र ऐकताय, पण तेवढ्याच शुद्ध सात्विक अंतःकरणाने किंवा तेवढ्याच भावनेने देवाचं चरित्र ऐकताय, कारण ते देवाचं आहे. आपल्या एखाद्याचं जर चरित्र सांगायला सुरुवात केली बाबा, इथं जर बाहेर येऊन बसले त्यांनी जर त्याच्या गप्पा सांगायला सुरुवात केली, तर आपल्या इथला एखादा माणूस एक दिवस त्याच्या गप्पा ऐकून घेईल, दुसऱ्या दिवशी त्याचं चरित्र ऐकून घेईल, पण तिसऱ्या दिवशी सांगल तू तरी घरी जा, नाही तर मला तरी घरी जाऊ दे. का? हे आपलं चरित्र आहे. पण गेली 26 वर्ष झालं देवाचं चरित्र तुम्ही ऐकताय, पण ते ऐकूच वाटते, कारण ते देवाचं चरित्र आहे. म्हणून महाराज सांगतात, चरित्र ते उच्चारावे. त्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा. काय करायचा आहे? पण खूप गोड असा भाव त्या ठिकाणी मांडलेला आहे बाबा. अर्जुन बाबा गेली 26 वर्ष झालं सर्व त्या ठिकाणी वारकरी मंडळी, साधक मंडळी या ठिकाणी सेवा त्या ठिकाणी ऐकत असतात, शुद्ध सात्विक अंतःकरणाने त्याचं चरित्र ऐकत असतात. काय चरित्र आहे त्याचं? असं त्याचा खूप गोड असा भाव आहे. महाराज, वसुदेव देवकीचं लग्न झालं. तुम्हाला कळेल या भाषेमध्ये मी बोलणार आहे. सांगायचा आपला भाव खूप गोड आहे. वसुदेव देवकीचं लग्न झालं आणि वरात निघाली. काय निघाली? आपल्या इकडे निघते का? सगळीकडे निघते महाराज. तेव्हापासूनची ती प्रथा आहे. आणि वरात निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कंसानं त्या वरातीमध्ये नाचावं. बहिणीच्या लग्नामध्ये नाचत असताना तेव्हापासूनची ती प्रथा आहे. पण नाचत असताना एक आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? तुझ्या बहिणीच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येईल आणि त्या ठिकाणी तो तुला मारेल. असा कानावर शब्द पडल्याबरोबर तो त्या ठिकाणी महाराज त्याच्या मनामध्ये विचार आला, माझ्या बहिणीच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येऊन जर तो मला मारणार असेल, घेऊन या खड्ग मारा या धावला, हात तो धरिला वसुदेवे. त्या ठिकाणी तो कंस मामा त्या ठिकाणी बहिणीला मारण्याकरिता निघाला. पण वसुदेवांनी सांगितलं, अरे बहिणीला मारू नको, बहिणीला मारल्याच्या नंतर काय तुला पुण्य घडेल का? जगाच्या पाठीवर भावा बहिणीचं प्रेम तेच आहे. त्यामुळं आहे तोपर्यंत तरी भावा बहिणीचं नातं टिकवलं पाहिजे बाबा. ऐका, आहे तोपर्यंत तरी भावा बहिणीचं नातं टिकवलं पाहिजे. ज्याला बहीण नाही त्याला विचारा भावा बहिणीची किंमत, आणि ज्याच्या जीवनात भाऊ नाही त्या भावाला विचारा बहिणी त्या ठिकाणी भावाची किंमत किंवा बहिणीची किंमत. ज्या दिवशी रक्षाबंधनचा सण येईल, ज्याला बहीण नसेल ना त्या भावाला विचारा. सगळ्यांच्या हातामध्ये राखी, पण मला जर बहीण असती तर मला सुद्धा राखी बांधण्याकरिता माझी बहीण आली असती. ते भावा बहिणीचं प्रेम आहे. ते भावा बहिणीचं प्रेम. अरे बहिणीला मारल्यानंतर काय तुला पुण्य होईल का? म्हणून वसुदेवांनी हात धरला आणि सांगितलं, आम्हाला कारागृहामध्ये ठेव. जेवढी मुलं जन्माला येतील ती तुझ्या त्या ठिकाणी हाती आणून देऊ. देईन मी पुत्र सत्य माझी वाचा, देईन मी पुत्र सत्य माझी वाचा, देईन मी पुत्र सत्य माझी वाचा, देईन मी पुत्र सत्य माझी वाचा. Yeah.
त्या ठिकाणी स्वाधीन करू, पण त्या ठिकाणी बहिणीला मारू नको. कारागृहामध्ये ठेवलं. पहिला मुलगा जन्माला आला, पण पहिला मुलगा जन्माला आल्यावर कंसाच्या कानावर बातमी पोचली. ऐकत ना तुम्ही? कंसाच्या कानावर ती बातमी पोचल्याबरोबर दन 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 पावलं टाकत टाकत तो निघाला. कुठं? त्या बाळाला मारण्यात. पण अर्ध्या रस्त्यावरती गेल्याबरोबर त्याच्या मनामध्ये विचार आला, मला 8वा मारणार आहे. कितवा मारणार आहे? या पहिल्याने काय केलंय? त्यांनी माघारी तोंड फिरवलं. पण माघारी तोंड फिरवल्याबरोबर तिथे एक शिंडीवाला बाबा आला. कोण? त्याचं नाव काय? त्याचं नाव काय? असे नारद त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात आहे, फक्त आपल्या इथं नाही. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? असे नारद प्रत्येक गावागावात आहे. सप्ताहाला. अरे सप्ताह कशाला करता तुम्ही? इथं अन्नदानाची पंगत कशाला घालता? त्यांना म्हणायचं नारद. एखादा इथं पंक्तीत येत असं स्वतः नाही घालणार आणि दुसऱ्याला नाही घालून देणार. त्याला म्हणायचं पण इथं असं कोणीच नाही. मला परत मागं जायचं ना बाबा. इथं असं कोणीच नाही, फक्त जबाबदारीने माझा शब्द आहे का. आणि असे नारद मुनी प्रत्येक गावागावात, प्रत्येक गल्ली गल्लीत पाहिजे बाबा. का? का? त्याचं उत्तर आहे, चांगल्या माणसाला त्या ठिकाणी विरोधक आणि चांगल्या रोडला गतिरोधक नेहमीच पाहिजे. चांगल्या माणसाला जर विरोधक नसतील तर त्याचं चांगलं काम आहे हे कसं त्या ठिकाणी सिद्ध होईल? आणि चांगल्या रोडला जर गतिरोधक नसतील तर तो हायवे कसा म्हणता येईल? अशी माणसं पाहिजेत, त्याशिवाय त्या ठिकाणी हे कार्य पूर्णच होऊ शकत नाही. तेवढ्यात तिथं नारद मुनी आले. सांगितलं, ऐक, कशाकरिता आले होते? त्याचं उत्तर आहे, पुण्य सारावया भेटे दे वर्षे वधी बाळ काशी ठेवून. अरे त्याचं पाप वाढवायचं होतं ना कंसाचं, त्याच्याकरिता नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि सांगितलं, अरे 8वा मुलगा कधी पहिला जन्माला येईल, पहिला कधी 8वा येईल सांगता येतंय का? पाप वाढवायचं होतं ना. त्या ठिकाणी 6 मारी की दुराचारी, 6 मुलं मारली. आता 12 वाजून 15 मिनिटं झाली म्हणून त्या ठिकाणी पटकन मारली. आणि 6 मुलं मारल्याच्या नंतर 7वा मुलगा योग महिने रोहिणीच्या उदरामध्ये त्या ठिकाणी आणि 8वा मुलगा जन्माला. आता मला माता भगिनींना प्रश्न आहे, त्या ठिकाणी तुम्ही एवढ्या बहुसंख्येने या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सांगा, मुलगा जन्माला येताना 8 वर्षाचा येतो का असा छोटा येतो? 8 वर्षाचा येतो, छोटा येतो. पण जगाचा मालक कृष्ण भगवान परमात्मा अष्टभुज मूर्ती प्रगट झाली. का झाली? भागवतात त्याची खूप मोठी कारण आहे. महाराज अष्टभुज मूर्ती प्रगट झाली, त्यातलं एक कारण सांगतो मी, पुढे जातो ऐका. अष्टभुज मूर्ती प्रगट झाल्याबरोबर आईने बोलायला सुरुवात केली, अरे तू माझ्या पोटी जन्माला आला असं कसं शक्य होईल? तुला का 8 वर्षाचा त्या ठिकाणी झाला असं कसं म्हणता येईल? त्यावेळेला देवानं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केलं, आई मी याच्याकरिता 8 वर्षाचा झालो बिडकर बाबा. कशाकरिता? मला इथं नको ठेवू. मग नंदाच्या घराला, बोला बोला सर्वांनी बोला. याच्याकरिता मी 8 वर्षाचा झालो आई. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. आई मला इथं नका ठेवू. मग परत लहान झाले, टोपलीमध्ये ठेवलं. महाराज
आणि टोपलीमध्ये ठेवून त्या ठिकाणी वसुदेवांनी डोक्यावर घेतलं. उचलीला कमलापती पायाची बंधन गळती. देवाला डोक्यावर घेतलं का संसार रूपी बंधन आपण करूनच जात असतात, म्हणून देवाला डोक्यावर घेतलं. निघाली कडाकुलप त्या ठिकाणी वळून गेली. महाराज रात्रीची वेळ आहे, मंद मंद पाऊस पडत होता. यमुना माया दुथडीवरून वाहत होती. आणि ज्यावेळेला नंदबाबाच्या त्या ठिकाणी निघाले, त्या ठिकाणी ज्यावेळेला कृष्ण भगवान परमात्म्याला डोक्यावरती वसुदेवांनी घेतलंय, निघाल्यानंतर पाण्यातून जात असताना कमरे एवढं पाणी, नाकात तर तोंडामध्ये पाणी जायला लागलं. त्याच्यामध्ये खूप गोड असा भाव आहे. कशाकरिता? तर त्याचं उत्तर एवढंच आहे, देवाचं दर्शन घेण्याकरिता यमुना मैया त्या ठिकाणी आतुर झाली होती. महाराज तो पूर त्या ठिकाणी वाढू लागला. का? तर देवाचं दर्शन घेण्याकरिता मैया त्या ठिकाणी आतुर झालेली होती. ज्यावेळेला अंगुष्ठ लावला, परत त्या ठिकाणी जागा दिली, कृष्ण भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी नेऊन ठेवलं. तिथं जन्माला आलेली माया टोपलीमध्ये घेतली, माघारी आले. रडे माया करियाकांत नामा म्हणे उठले दूत उठले. कंसाच्या कानावरती बातमी पोचली, 8वा जन्माला आला, 8वा जन्माला आला, 8वा जन्माला आला. धन 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 पावलं टाकत त्या ठिकाणी कंस निघाला. निघाल्याबरोबर पाहिलं सुद्धा नाही 8वा आलाय का 8वी आली. ऐकतात का तुम्ही? पाहिलं सुद्धा नाही 8वा आलाय का 8वी आली. पायाला धरलं, गरगर फिरवलं, तुझं लागी वधी. एवढा आकाशवाणी झाली, सांगितलं माझ्या आधी तुला मारणारा काळ जन्माला येतोय, तो गोकुळात वाढतोय. कुठं वाढतोय? कंसाला त्या ठिकाणी थरकापच सुटला. महाराज, माझा काळ जर गोकुळामध्ये वाढत असेल तर त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यानं इकडं बैठका बसवायला चालू केलं, बरं का माऊल्यावर. पण तिकडं सकाळ झाली होती. कुठं झाली होती सकाळ? सर्वांनी, देवाचं आगमन आहे, सर्वांनी मोठ्या प्रेमाने त्याचा आनंद घ्यायचा. बरं, सर्वांनी सकाळ झालेली होती. सुनंदा नावाच्या गवळणीनं त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी मुलगा झालाय. नवसाने सायासानं त्या ठिकाणी मुलगा झाला होता. ती त्या ठिकाणी सुनंदा नावाची गवळण नंदबाबाकडे पळत निघाली. नंदबाबा, काय झालं? मुलगा झाला म्हणजे मुलगा. कोणाला झाला? असा शब्द कानावर पडला. आणि नंदबाबाच्या ज्यावेळेला तो आनंद गगनामध्ये मावेना, गळ्यात नवरत्नांचा हार काढून त्या सुनंदेच्या गळ्यामध्ये टाकला. आणि तीच ती सुनंदा नावाची गवळण दुसऱ्या गवळणीकडे गेली, सांगू लागली, काय? गवळण म्हणती, गवळण म्हणती. ज्याला शक्य त्याने उठून उभं राहा ना, आनंद घ्या बाबा. गवळण म्हणती हो गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला पुत्र
नंदबाबाचं आगमन झालं. कसं झालं? गुडिया तोरणी करती कथा करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रत्येकाला कळत होतो, प्रत्येक जण त्या ठिकाणी कृष्णाला पाहण्याकरिता येत होता. कसा होता तो? पाहिला 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 नंदाचा नंदन ताली वाजवा सर्व. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा पाहिला नंदाचा नंदन. तेरे रे धीर मन हो तेरे रे धीर मन पाहिला 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 नंदाचा तेने वेदिले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. असा कृष्ण भगवान परमात्मा होता. कसं रूप होतं त्याचं? महाराज पाहिल्याबरोबर राजस सुकुमार मदनाचा पुतळा. मग तिकडं कौसाने मारण्याकरिता, माझ्या कानाला मारण्याकरिता, देवाला मारण्याकरिता त्या ठिकाणी नामामणे आली नंदाची अगरा स्वरूप सुंदरा देवांगना. एका पुतणीला पाठवलं, पण देवानं तिचाही उद्धार केला. बाबा मावळ नावाचा भट पाठवला. जानवे तुटले पंचांग फाटले धोतर त्याची एवढी फजिती करी, पण ब्राह्मणाच्या वेशात आला होता म्हणून सोडला, नाही तर त्याला सुट्टी. देव आहे तो. देवाच्या त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी देवाच्या मध्ये सापडला तर कुणाला सुट्टी मिळत नाही. मग काय झालं? कृष्ण भगवान परमात्मा लहानाची मोठी होऊ लागले. तळवे तळ हात टेकीता डाव्या गुडघ्यान रांगत रंगडी रंगनाथ तो म्या देखील कसे. रांगायला लागले. रांगत असताना आईला खूप गोड वाटायचं. रांगत असताना माती खायला सुरुवात केली. बळीराम दादाने सांगितलं तेव्हा काना म्हणत होता, आई आई ग आई आई खाली ग म्या माती आई ग आई आई खाली ग म्या आई ग आई दादा ना खोटं बोलतो म्हणे. अशी लहान लहान लेकरं असतात ना तर प्रत्येकाच्या घरात. महाराज असं असणारं त्या ठिकाणी खूप गोड त्या ठिकाणी स्वरूप होतं. एक एक गवळण पाहण्याकरिता यायचे महाराज, आणि पाहण्याकरिता आल्याच्या नंतर विसरून जायचे. त्या ठिकाणी आले कशाकरिता आणि इथं करायचंय काय? त्या ठिकाणी जर दहीदूध विकायला गेल्या तर गोविंदू घ्या कोणी हसती मथुरे जागे गोविंदू घ्या दामोदर घ्या असं सुरू व्हायचं. आणि त्या कृष्णाला पाहण्याकरिता सगळ्या गवळणी निघायच्या. काय काय घालायचं माहिती का? पुतळ्या डोरला साकळ्या पैजण कमरेला कमरपटा नाकात नत घालून सारा थाट माट करून बाई नेसले ग बाबा काय झालं माहितीये? आम्हाला इथे ना
फक्त 10 मिनिटं सांगितले म्हणून त्या 10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी आम्ही उरकून घेतलं पाहिजे. ऐका, म्हणून खूप गोड गाणारी वाजवणारी तिथं आल्यावर राहत नाही ना बाबा, ते म्हणावंच वाटतंय. तशात तुम्ही त्या ठिकाणी आज नटून तटून आल्यात ना, कुणी काय कुणी काय कुणी काय कुणी घालून आलंय, पावडर लिपस्टिक लाली बिली लावून जसं तुम्ही आलात कीर्तनाला, तशा त्या गोपिका कृष्णाला पाहण्यात येता जायच्या. पण त्या गोपिका होत्या 20 वर्षाच्या 30 वर्षाच्या, बरं का. ऐकतात ना तुम्ही सर्वजण, इकडं पहा. किती वर्षाच्या होत्या? एकच भाऊ सांगणारे, मी सेवेला निरोप देणार आहे. 20 वर्षाच्या 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या गवळणी कृष्णाला पाहायला जायच्या. त्या ठिकाणी शालू घालून मस्त मेकअप करून निघाल्या. आणि एक 85 वर्षाची आजी, वारकरी संप्रदायात गोड वैभव. त्या ठिकाणी जर पाहायला गेलं, आम्ही ज्यांच्यासोबत कितीतरी दिवस त्या ठिकाणी काढले. आदरणीय भोलेबाबांनी खूप गोड दृष्टांत सांगितलं होतं. विनोदाने सांगत असतात, म्हणे महाराज 85 वर्षाच्या एका गवळणीनं पाहिलं काय, या 20 आणि 25 वर्षाच्या गवळणी कृष्णाला पाहायला जाताना, बरं का गोसावा. आणि ज्यावेळेला कृष्णाला पाहण्याकरिता निघाल्या ना, ही 85 वर्षाची गवळण त्या 25 वर्षाच्या गवळणीच्या जवळ गेली. आज सांगितलं कुठे निघाल्या, आम्ही ना कृष्णाला त्या ठिकाणी पाहण्यात, नंदबाबाला मुलगा झाला ना, त्याला पाहण्याकरिता निघाल्याबरोबर त्या गवळणीत 85 वर्षाच्या गवळणीने पाहिलं, मेकअप बिकअप करून शालू बिलू घालून निघाल्या. तिनं विचार केला, म्हणे मी सुद्धा त्या ठिकाणी कृष्णाला पाहायला जाईल, पण काय घालून जाईल? शालू. काय घालून? आता तिचं लग्न झालं होतं 15व्या वर्षी. पूर्वीच्या काळी म्हणजे मोठ्या पेट्या असायच्या, त्या पेटीमध्ये त्या ठिकाणी शालू ठेवलेला होता. त्या म्हाताऱ्या गवळणीनं 85 वर्षाच्या अशी शिडी लावून त्या ठिकाणी पेटीमध्ये चढली. बाबाला गोड सांगत असतात, कशी चढली? अशी शिडी लावून चढली म्हणे, आणि परत शिडी लावून खाली उतरली. खाली उतरल्यावर त्या गवळणीचं नाव होतं, काय होतं? मालू. काय नाव होतं? आणि तिनं घातला लग्नाचा शालू. वा, तुम्हाला जमतंय. तिचं नाव होतं मालू, तिनं घातला लग्नाचा शालू, पण तोही पेटीत घातला बाबा. आणि शालू घालून बाहेर निघाली. निघाल्याबरोबर मेकअपचं सर्व सामान बाहेर काढलं. तुम्ही म्हणाल त्यावेळेला होती का मेकअप? गवळणीत बाबा, लिपस्टिक होती, काजल होतं. पण त्या ठिकाणी मेकअप करत असताना तिनं गवळणीचा पाहिला होता मेकअप, पण तिच्या लक्षातच राहिलं नाही काजळ ओठाला लावायचं, का ओठाची लाली का डोळ्याला लावायची, तिच्या लक्षातच नाही राहिलं. तिनं काय केलं? डोळ्याला लावायचं काजळ ओठाला लावलं, आणि ओठाला लावायची लिपस्टिक पुढं लावली, आणि शालू घालून निघाली ना माऊली बाहेर. काठी टेकवत 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 बाहेर निघाली. दरवाज्यातून बाहेर पाऊल टाकल्याबरोबर त्या 85 वर्षाच्या गवळणीचा पुढून आला. कोण आला? म्हातारा. 90 वर्षाचा म्हातारा पुढून आल्याबरोबर त्याने पाहिलं, घर आपलंच आहे पण गिऱ्हाईक आपलं नाही. त्याने लगेच माघारी तोंड फिरवलं, बरं का देवेंद्र दादा. घर तर आपलंच आहे पण गिऱ्हाईक आपलं नाही, त्याने तोंडच माघारी फिरवलं. 2 पावलं माघारी चालला, पण मनामध्ये विचार केला, आपल्या घरात दुसरं गिऱ्हाईक कशाला येईल, म्हणून तोंड फिरवलं ना, असा शालू वरती करून पाहिला. आणि शालू वरती करून पाहिल्याबरोबर त्या 90 वर्षाच्या आजोबांनी त्याची मालू दिसली, पण भूतासारखा अवतार झालेला पाहिला. आणि सांगितलं, असं काय केलं तू? म्हणजे काय झालं? काय नाही झालं, म्हणजे कानाला पाहायला जायचं ना, नंदबाबाला मुलगा झाला पाहण्याकरिता जायचं, म्हणून त्या ठिकाणी मेकअप केलाय. म्हणजे असा, म्हणजे तुम्ही सुद्धा मेकअप करा, आणि नंदबाबाला मुलगा झाला पाहण्याकरिता निघायचंय. मग गवळण पुढं, 90 वर्षाचा गवळण त्या ठिकाणी गवळी माग कृष्णाला पाहायला. एवढं वेळी झाली होती कृष्णाचा पाहण्याकरिता. लहानाचा कृष्ण भगवान परमात्मा मोठा होऊ लागला. मित्रमंडळी जमा केली, आणि जमा करत असताना एक एक मित्र त्या ठिकाणी जमा केला. बोबड्या, मधुमंगल, वाकड्या, सुदामा असे त्या ठिकाणी जमा करत असताना, पण जीवन जगत असताना संगत लई चांगल्याची केली बरं. त्यांनी सुद्धा माझ्या कृष्णाची संगत लई महत्वाची जीवनात. जीवन जगत असताना संगत एवढी महत्वाची बाबा सांगत असतात. जीवन जगत असताना एक वेळेला पंगत चुकली तर एक वेळेचं अन्न नाही मिळायचं, पण जीवनात संगत चुकली तर अख्खा आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगत लई महत्वाची. माझ्या कृष्णाची संगत केली गोपाळांनी, आणि सांगितलं, अरे तुमच्या अशा कशा तब्येती आहेत? मग म्हणे आम्हाला डेअरीला काहीच देत नाही आई. मग सर्व डेअरीला निघाली. मग काय करा? तर महाराजांनी सांगत त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्याने सांगावं, तुम्हाला जर पाहिजेच असेल ना तर एक करा. तो कोबर आहे सांगतात, काय करा? सर्वांनी
आजी देखो गोपाराय करतात काय तुम्हाला पोटभर मिळेल पण तुम्ही काय करा सर्व मिळून या आजी देतो पोटभरी पुढे म्हणाल तो हळूहळू चला येत आहे ना हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोटभरी पुढे म्हणालो तो वरी आणि येत असताना वाईट विचाराने येऊ नका तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे त्या ठिकाणी खोड्या चालू केल्या त्या खोड्याचं घराणं आईपर्यंत येऊ लागलं ना आई म्हणायची काना खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा असं म्हणत असताना खोड्या करणं काय बंद होत नव्हतं मग आता करायचं काय त्या पूर्वीच्या काळची शाळा म्हणजे काय गुरु चारायला रानामध्ये जायचं त्या जुन्या जमती काही मंडळी त्या ठिकाणी आता मुंबईला आली पण पूर्वीच्या काळी गुरं चारली असतील ना चारली बाबा रानामध्ये वनामध्ये जाऊन त्या ठिकाणी गुरं चारली सर्व गोपाळांना त्या ठिकाणी कारण सांगावं हे आता तुम्ही सर्व मिळून या कुठं या रे तुम्ही गाई घेऊन चाले गोपाळनाथ रे तुम्ही गाई घेऊन चाले गोपाळनाथ अरे तुम्ही गाई घेऊन चाले गोपाळनाथ अरे तुम्ही गाया घेऊन चाले काना ढवळी गेली काना पवळी गेली काना ढवळी गेली काना पवळी गेली गाय राखी तुम्ही सुना गाय राखी तुम्ही सुना अरे तुम्ही गाया घेऊन जाय गोपाळनाथ अरे तुम्ही गाया घेऊन जाय गोपाळनाथ आमच्या बाबांकडे तर टाळी वाजवा तुम्ही सर्व. काय करा तुम्ही सर्व गाया घेऊन त्या ठिकाणी या तिथं काय महाराज तिथं गेल्यानंतर राणामध्ये गाया सोडून दिल्या आणि खेळ चालू केले हा मामा पोरा हा मामा पूर्वीचे खेळ होते खेळ बवरा ग बाई बवरा या राधिकेचा नवरा 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 खेळ बवरा ग खेळ मांडला टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा. खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळ मांडला खेळ होते पूर्वीच्या काळी आता ते खेळ नाही राहिले आता जर तरुणांना विचारलं ना खेळ ते म्हणतील पबजी आता ते खेळ आलेत पूर्वीच्या काळी विटी दांडोसा खेळ होता त्या ठिकाणी सुरपारंब्या खेळ होता ते खेळ नाही राहिले खेळ खेळून थकले म्हणजे किती वाजली होती माहिती का 12:30 वाजून गेले होते आणि महाराज त्या ठिकाणी बाकीच्या गोपाळांनी सांगायला सुरुवात केली कृष्णा आता खेळ त्या ठिकाणी बस कर मग खांदी भार पोटी काय खेळायचे सोड मग काय केलं सर्वांना बोलाकार बसवलं माझ्या कानात कृष्ण भगवान परमात्मा मध्ये बसले आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येकाची शिदोरी एकत्र केली आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये घास भरवत होता एकमेका देव मुखी तोच प्रसाद असतो आम्हाला इथे मिळतो पुंडली खबरदारी पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर प्रसाद मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक सूचना दिली काय सूचना दिली देवदीप त्या ठिकाणी हा प्रसाद त्यांना नाही मिळत मग हा प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी संतांच्या संगतीतून मिळतं म्हणून आपला हात कुठं त्या ठिकाणी धुवायला जाऊ नका देव येतील तो श्रवण करतील महाराज मग प्रत्येकाने त्या ठिकाणी हा माघारी हात पुसून टाका म्हणजे
त्या ठिकाणी तो हात तसा ठेवू नका. सर्वांना तो प्रसाद त्या ठिकाणी मिळाला, तसा तिथे मिळाला, तसा गेली 25-26 वर्ष झालं तुम्हाला तिथे मिळतोय. भाग्यवान आहे तुम्ही. इथं वाटत नाही आज आपल्या इथं कीर्तन चालू आहे, पंढरपूरमध्ये कीर्तन चालले असा आनंद या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या नियोजनात. सर्व मंडळी गोड आहे, आदरणीय जुनी जमती वारकरी मंडळी आहेत. मला नावं सर्वांची घेता येतील, पण नाव घेणे एवढा माझा अधिकार नाही. तुम्ही सर्व मिळून या ठिकाणी कार्याचा त्या ठिकाणी गोड कार्यक्रम करत असतात. त्यानिमित्तानं आम्हाला इथे येण्याचा योग आदरणीय सर्व बाबा त्या ठिकाणी मंडळी ही सगळीच गावकरी मंडळी असल्यामुळं इथं सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचं योग त्या निमित्तानं त्या ठिकाणी जुळून आला. आज कार्याचा हरिकीर्तन जरी उशीर झाला असला, एक 5 मिनिटामध्ये सूचना होती, आम्हालाही पण पुढे गुजरातला कीर्तनाला जायचं आहे, नासच जाणार आहे. म्हणून तुम्हा सर्वांची दिनगिरी व्यक्त करतो. कीर्तन झाल्याबरोबर आम्ही लगेच जाणार आहे. पण येत असताना एक सूचना तुमच्या समोर ठेवतो बरं का. माता भगिनी पुरुष वर्ग आपल्या भागात, आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकात, ऐकता तुम्ही, आपल्या परिसरात, आपल्या भागात किंवा आपल्या नातेवाईकात ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, अशी मुलं जर कुठे असतील ना, आमच्या बाबांकडे त्या ठिकाणी संपर्क साधा. आदरणीय आमचे गागरे बाबा असतील, गांधी भोयऱ्याचे माघारी सुद्धा